हे रेवती, अगं आधीच खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, त्यात ही पोलिसांची टांगती तलवार नको आपल्या डोक्यावर. जरा थांब, थोडी वाट बघूया, थांब जरा. दादा, मग तू एकदा अनुवहिनीच्या घरी फोन करून बघतोस का? खरं सांगू का तुला, मला ना हिम्मतच होत नाहीये. कुठल्या तोंडाने मी फोन करू त्यांना आणि काय विचारू, काय सांगू काय त्यांना मी, की ज्या विश्वासाने अनु या घरात आली होती, स्वतःचं सासर म्हणून गुण्या गोविंदाने नांदत होती, त्याच घरात माझ्या भावाने रात्री तिला जंगलात सोडून आलाय. काय विचारू त्यांना? ती मुलगी तुमच्या घरात परत आलीये का? हे अरे फोन कर ना, मी बोलते पाहिजे तर त्यांच्या बरोबर. कर ना फोन. वाटलं तर मी पण बोलते. ठीक आहे. हे काय? हा रिसिव्हर कोणी काढून ठेवला? नाही दादा, मला नाही माहिती. अरे मी पण फोन जवळ गेली नाही. अनुने कॉल करायचा प्रयत्न केला सुद्धा असेल, आपल्याला कळणार कसं? म्हणून कुणाचाच फोन आलेला नाहीये. काय मूर्खपणा आहे. काय झालं दादा? फोन उचलत नाहीये. आपण अनुवहिनीच्या घरी जाऊन येऊया का? त्याला असं का उगाच सगळं? अनु कुठे आहे? पिऊ उठली नाही का अजून? वा, खूप लवकर आठवण आली रे तुला त्यांची. काल रात्री केलेले प्रताप विसरलास तू? त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. आता मला ब्रेकफास्ट हवाय, लवकर निघायचं आहे मला, नाहीतर नंतर मग उशीर होतो मला. थांब अभि, आम्हाला बोलायचं आहे तुझ्याशी. काल रात्री तू जिला जंगलात सोडून आलास ना, ती तुझी बायको आहे, या घरची सून आहे. मला धाकट्या बहिणीसारखी आहे. कुठे आहे ती? ती काल रात्रीपासून घरी आलेली नाहीये. दादा, अरे येणार तरी कशी? फोन कुठे तिच्याकडे? जंगलात सोडून आल्यानंतर ती काय तिची परस्पर येणार आहे? आणि जो जंगलात सोडून आलाय त्याचं तर काय बाबा एकदम मज्जा चालू आहे. झोपा काय काढतोय, काही फरक पडत नाहीये त्याला. मला नाही माहिती ती कुठे आहे. मी सोडून आलोय फक्त तिला. जागा थोडीच दाखवली ती इथे बसून राहा म्हणून. आणि ए बाबा, जे तू म्हणतोयस ना की ती माझी बहीण आहे, या घरची सून आहे, तुझी बायको आहे, एवढे सगळे विशेषण जिला तू लावतोयस ना, ती खोटं बोलली आहे. आणि सगळ्यांची खोटं बोलली आहे. आणि थोडं नाही बरं का. एक महिना तिने आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवलंय. त्यामुळे हे सगळं बोलण्याआधी ना जरा तू विचार कर. आणि मला काही घेणं देणं नाही, बरोबर काय करायचं ते करू दे तिला. माणूस आहेस का, कोण आहेस रे तू? हा, मला ना आता प्रचंड संताप येतोय तुझा, आणि लाज वाटतेय मला. तू माझा लहान भाऊ आहेस याची. स्वतःच्या बायकोला इतकी अमानुष वागणूक दिलीस तू, वर स्वतःचं समर्थन करतोयस. नाहीतर काय दादा, अरे ती का खोटं बोलली हे एकदा विचारायचंच तरी तू तिला. नवरा आहेस ना रे तू तिचा. अरे तू नाही तिला समजून घेणार तर कोण घेणार आहे? त्याच्या फालतू गोष्टींच्या बाबतीत मी नाही समजून घेणार तिला. आणि काय घ्यावं समजून? आर जेवायचंय. अरे घर आहे, घर सांभाळावं, मुलांना काय हवं नको ते पाहावं, घरातल्या लोकांना काय हवं नको ते पाहावं. एवढा मोठा बंगला आहे, तो मेंटेन करावा, ही कामं करावी तिने.
ए आरजे बिरजे काय खुळे? सिरियसली दादा, तुझे इतके बुरसटलेले विचार असतील ना असं मला वाटलंच नव्हतं कधी. मला ना आता असं वाटतंय की बरं झालं तू अनुवहिनीला जंगलात सोडून आलास. रेवती, नाही दादा, निदानाच्या तावडीतनं तरी सुटली. मला तर आता असं वाटतंय की जर अनुवहिनी जिवंत असेल ना तर तिने सरळ तिच्या घरी निघून जावं, तिला हवंय तसं जगावं. जास्त बोलतेस हा तू आता. नाही बरोबर बोलतीये ती. इथं तुझ्या धाकात राहून तिची घुसमट होण्यापेक्षा ते बरं आहे. राहू दे तिच्या घरी, मला काय फरक पडतो. आम्ही कशी झाली तरी तुझी बायको आहे ती. बायकोशी एवढे कठोरपणे वागतं का कुणी? हे तू म्हणतेस? हो हो, मी बोलतेय. तुझ्या रागापायी सगळ्यांना परिणाम भोगावे लागणार आहेत आपल्याला. अनु जर सापडलीच नाही ना तर लोकांना, नातेवाईकांना काय उत्तर देणार होत आपण? सांग ना. हो ना. नाही म्हणजे भाऊजी, अनुच्या घरच्यांचा तरी विचार करायला हवा होता ना तुम्ही. नाही मला सांगा, उद्या जर त्यांनी तुमची पोलीस कंप्लेंट केली तर? करू दे ना, मी सांगेन हरवली होती. आणि असे पोलीस बिलीस या लोकांना मी घाबरत नाही. हे राजन, तू याचं काही ऐकू नकोस. तिच्या घरच्यांना फोन लाव लाव. हॅलो. हा, हॅलो मंदार, मी राजन बोलतोय. अनु सापडली सापडली आमची अनुताई. काय? हा, अनुताई सापडली का हे विचारायला तुम्ही फोन केलात ना, यातच काय ते समाधान आहे. कारण काय आहे ना, माझ्या अनुताईने तुमच्या घरची सून असल्याची जी काही शिक्षा भोगली ना तेवढी पुरे झाली. आता इथून पुढे आम्ही असं काही होऊ देणार नाही आहोत. अरे तसं ऐका ना राजन दादा, मला या विषयावर आता काही बोलायचं नाही.